डिवोर्स घेण्याचा विचार करताय? थोडं थांबा, शांत रहा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. जर का तुम्ही डिवोर्स घेण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही फायनल डिवोर्स घेण्याचा तुमचा फायनल विचार झालेला असेल, तर ह्या 4 गोष्टी आहेत जे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. नमस्कार, मी लीगल सखी ॲडव्होकेट प्रणोती. चला तर मग मी घेऊन आले आहे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे. आता ह्या 4 गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण एक एक करून पाहूयात. ठीक आहे. पहिलं म्हणजे घटस्फोटाचं कारण काय आहे, ग्राउंड कोणत्या अंडर तुम्ही हा घटस्फोट घेत आहात हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला म्हणजे केवळ व्यक्तिचार म्हणजे तुमची जर का मतं पटत नसतील किंवा काही तुमचे कोणतंच मत पटत नाही किंवा एखाद्या गोष्टीला विनाकारण किंवा कारण नसताना नकार देणे, तर त्यांच्या कोणत्याही मताशी सहमत न होणे, अशी जर का वारंवार घडत असेल, त्यामुळे जर का तुमच्या नात्यात तणाव वाढत असेल, तर हे कारण तुम्हाला व्यक्तिचारामुळे होत आहे असं आपण म्हणू शकतो. आता क्रूर वर्तन म्हणजे काय, तर मारहाण करणे किंवा दारू पिऊन त्रास देणे किंवा तुम्हाला फक्त त्यांच्या घरच्यांच्याकडून काही त्रास होणे, नको असताना सुद्धा तुम्हाला प्रत्येक वेळी फक्त कामं सांगणे किंवा त्यांची गरज नसताना सुद्धा तुम्हाला कामामध्ये गुंतवणे, अशा तुम्हाला क्रूर वर्तन सुद्धा तुमच्यासोबत होत असेल, तर हे कारणावरून तुम्ही घटस्फोट घेत आहात का? किंवा मानसिक त्रास, आता जर का ते पुरुष असेल तर तो बाहेर नोकरी करत असेल किंवा दोघेही नोकरी करत असतील आणि त्यांना त्यांच्या कामाचा सुद्धा त्रास होतोय आणि त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये काही त्याचा परिणाम होत आहे का? किंवा तुमच्या दोघांच्या ह्याच्यामुळे मानसिक त्रासातून तुम्ही जात आहात का? तुम्हाला जाता येता त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून टोमणे वगैरे देणं किंवा टोचून बोलणं, अशा गोष्टी तुमच्या नात्यामध्ये प्रत्येक वेळी घडत आहेत का, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये आता कारणाचं सुद्धा गंभीर कारण होऊ शकतं तुमच्या नात्याच्या घटस्फोटासाठी, ते म्हणजे अनैतिक संबंध. तुमचे जर का काही विवाहबाह्य संबंध असतील आणि त्याच्यामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा येत असेल, तर हे सुद्धा तुम्हाला पाहिलं पाहिजे. ठीक आहे. आणि इतर कारणे म्हणजे आता ही कारणे सोडून तुमच्या अजून काही वैयक्तिक किंवा काहीतरी कौटुंबिक कारणे आहेत का, हे तुम्हाला पाहिलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही घटस्फोटाचा दावा करताना कधीही लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कोणत्या ग्राउंड खाली आपण घटस्फोट घेत आहोत. ठीक आहे. तर आता आपण दुसरं कारण बघूया, पत्नीचे हक्क. आता घटस्फोट घेताना पत्नीचे हक्क कोणते कोणते आहेत, तर मेंटेनन्स म्हणजे पोटगीचा हक्क. आता त्या पोटगीचा जो हक्क आहे तो तिच्या पतीच्या मासिक उत्पन्न असेल किंवा दोघेही जॉब करत असतील तर त्या दोघांचं उत्पन्नावर ते ठरत असतं किंवा ते बाकीचे फॅक्ट सुद्धा असतात. लवकरच मी याचा डिटेलमध्ये सुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहे, कारण हा खूप मोठा विषय आहे की पोटगी कशी लागू होते, त्यावरती कोर्ट कोणकोणत्या मुद्द्यांना धरून पोटगीचा विचार करत असतं किंवा तुम्ही सादर केलेले पुरावे हे खूप महत्वाचं आहे त्यामध्ये. ठीक आहे. तर स्त्रीधनचा हक्क म्हणजे काय, तिला लग्नावेळी किंवा लग्नाच्या आधी त्यांच्या आईवडिलांकडून किंवा सासरकडून किंवा पतीकडून जे काही त्यांना दागिने, मौल्यवान वस्तू, रोख रक्कम हे मिळालेलं असते, त्यावरती कुणाचा हक्क असतो, तर नक्कीच महिलेचा हक्क राहतो त्यावरती. आणि जरी तुम्ही घटस्फोट घेत असाल तरी त्या वस्तू तुम्हाला परत देण्याची गरज नसते, कारण तो स्त्रीधन म्हणूनच ओळखला जातो आणि त्याच्यावरती पूर्णपणे त्यावर तुमचा हक्क असतो. त्यामुळे तो स्त्रीधनाचा हक्क असतो तो प्रत्येक वेळी महिलेचाच राहतो. मुलांवर. ठीक आहे. आणि सन्मानाने जगण्याचा हक्क म्हणजे काय, तर जर का ती महिला घरीच असेल आणि तिचा प्रत्येक वेळी जर का तिला अपमानास्पद वागणूक होत असेल, तर तिलाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, यासाठी तो तिचा हक्क ठरतो. आता तिसरं कारण म्हणजे मुलांचा ताबा. आता मुलांचा ताबा हा कशावरती ठरतो, तर मुलांच्या हिताला प्राधान्य दिले जाते. त्यांचं हित कशामध्ये आहे, कोणासोबत राहिल्यानंतर त्याचं पुढील भवितव्य व्यवस्थित होणार आहे किंवा त्यांचं वय, शिक्षण सर्व विचारात घेतले जातात. आता वय म्हणल्यानंतर मुलाचं जर का वय 5 वर्षापर्यंत, तर तो आईचाच ताबा राहणार आहे आणि त्यानंतर तुम्ही मुलाची कस्टडी मागू शकता.
म्हणजे वडील असेल तर मुलाची कस्टडी मागू शकतात, पण प्रत्येक गोष्टींचा विचार करून पुराव्यांच्या आधारेच त्याचा तो निर्णय दिला जातो. आता वडिलांना जर का कस्टडी मिळाली नसेल, जर का आईला कस्टडी मिळाली आहे असा जर का निर्णय कोर्टाने दिला असेल, तर वडिलांना त्यांना भेटण्यासाठी तरी तो अधिकार त्यांचा राहतोच. त्यामुळे त्यांना भेटण्याची मुभा असेल किंवा तो तुम्ही हक्क तुमचा मागू शकता. आणि आता शेवटचं म्हणजे चौथं कारण म्हणजे महत्वाची कागदपत्रे. यामध्ये महत्वाची कागदपत्रे जर का तुम्हाला पाहायचं गेलं तर पहिलं लग्नाचा दाखला किंवा लग्नपत्रिका असेल किंवा तुमची लग्नाच्या वेळी आपण याद्या करतो त्या याद्या असतील, हा पुरावा म्हणून कोर्टामध्ये सादर करावा लागतो. ठीक आहे. तर ओळखपत्रामध्ये तुम्हाला दोघांचे आधार कार्ड आणि मुलं जर का असतील, मुलांच्या कस्टडीचा विषय असेल तर त्याचंही आधार कार्ड, हे तिघांचं तुमच्या आधार कार्ड यामध्ये गरजेचं असतं. आणि पत्त्याच्या पुरावामध्ये तुमचं कोणताही रहिवासी दाखला असेल किंवा आधार कार्ड सुद्धा त्यामध्ये मॅन्डेटरी ठरू शकतो. ठीक आहे. उत्पन्नाचा पुरावा, आता जर का मेंटेनन्सचा विषय असेल किंवा तुमचे बाकी काही विषय असतील त्यामध्ये, तर तुम्हाला उत्पन्नाचा पुरावा देखील सादर करावा लागणार आहे. तुमचं जॉब जर का करत असाल तर तुमचं ते जॉब पेमेंटचं रिसीट असू शकतं त्यामध्ये. ठीक आहे. मुलांचं जन्म प्रमाणपत्र, जसं की म्हटलं, मुलांच्या ताबा जर का तुम्हाला हवा असेल तर त्या मुलांच्या जन्माचा दाखला म्हणजे तो किती वर्षाचा आहे हे सिद्ध करण्यासाठी तिथे त्याची गरज लागू शकते. आता तुम्हाला मी मगाशी सांगितलं तसं तुमचे जर का पार्टनरचे अनैतिक संबंध असतील तर त्याच्यासाठी काही केसेसमध्ये तुम्हाला पुरावा म्हणून फोटोज, त्यांचे चॅट्स, व्हॉट्सअप व्हिडिओज किंवा काही कॉल रेकॉर्ड्स असे जर का पुरावे असतील तर ते सुद्धा तुम्हाला त्या कामामध्ये उपयुक्त ठरणार आहेत. आता कायद्याची माहिती असेल तर तुमचे हक्क सुरक्षित राहू शकतात. त्यामुळं तुम्ही कायद्याच्या माहितीसाठी माझ्या या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन आणि जे काही आपले अमेंडमेंट होतात, काही कोर्टाचे निर्णय असतात, ते तुम्हाला मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर माझ्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि अशाच लीगल माहितीसाठी इंस्टाग्रामच्या अकाउंटला सुद्धा मला फॉलो करा. ठीक आहे. थँक्यू.